लग्न 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 मला ना कळतच नाहीये लोक इतकी पटापट लग्न कशी करतायत. पार्टनर त्यांचा, पैसा त्यांचा, त्यांचं त्यांना करू देत ना लग्न. तू माझ्या कॉफीचं बघ, एक नंबर. एकदम स्ट्रॉंग, मला आवडते तशी. दादा तू ना कॉफीच पी आयुष्यभर, एक छान वहिनी नको आणूस मला. अगं कॉफी पिऊन पिऊन माझं हृदय पण एकदम स्ट्रॉंग झालंय. आता सहसा एंट्री नाही कोणाला. फिल्मी दाढी पिकायला लागले तुझी आता. एक छान प्रेमाने हेअर डाय लावेल ना अशी मुलगी शोध, नाहीतर मला तुझं आयुष्यभर तोंड बघायला लागेल. तुझं लग्न झाल्याशिवाय मी नाही करणार लग्न. काय फालतूगिरी, मग मी लग्नच नाही केलं मग? नाही, तुला करावं लागेल. मला हवी माझी बायको. ओ म्हणजे डोक्यात लग्नाचा विचार आहे. का नसेल? मी तर इतक्या वर्षापासून सिंगल आहे. माझी इच्छा होते कुणाला तरी भरभरून प्रेम द्यायची, कुणाला तरी घेऊन मस्तपैकी बाहेर फिरायला जायची, तिच्यासोबत बाईक राईड करायची, खूप गप्पा मारायची. हा आता इच्छा मलाही होते, म्हणजे मलाही हवाय लाईफ पार्टनर. आता खूप पैसे वगैरे कमवणार नसेल ना तरी पण चालेल, पण 2 वेळचं पोट भरणारा हवा. मला त्यांनी गंठन वगैरे नाही घेऊन दिलं तरी पण चालेल, पण प्रेमाने केसात गजरा माळणारा हवा. आणि सगळ्यात महत्वाचं, माझ्यासोबत लॉयल हवा. अरे बापरे, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त लग्नाची स्वप्न तर तुझीच मोठी आहेत. घाई नाही रे, इच्छा तुझ्या इतकीच आहे. पण आतापर्यंत लग्न न करण्याचं जे कारण माझं आहे तेच तुझं आहे. आधी मी स्वतः इंडिपेंडंट होणार. मला माझ्या नवऱ्याच्या पैशांवर नाही जगायचंय. मी पण आधी प्रचंड पैसे कमवणार, कारण माझी बायको माझ्याकडे काहीतरी मागेल आणि मी तिला नाही म्हणेन असं होऊनच द्यायचं नाहीये मला. किमान एक फ्लॅट तरी स्वतःच्या मालकीचा घेणार, जे माझ्या हक्काचं छप्पर असेल. आणि मी तर पहिले माझा राजमहाल उभा करणार, त्यात शोभेल अशीच राणी आणणार. आता सटरफटर लाईफ पार्टनर कुणी नको मला. आई पप्पाने आपल्याला ज्या प्रकारे वाढवलंय ना, त्यांच्यासाठी बरंच काय काय करायचंय रे. मला तर आईला दागिन्यांनी गौराईसारखं सजवायचंय. मला पप्पांना मी त्यांची मुलगी असल्याचा अभिमान बाळगायला भाग पाडायचंय. सगळ्या नातेवाईकांमध्ये ना उमा, आपल्यामुळे आपल्या आई बाप्पांना कशी इज्जत मिळेल ना हे बघायचंय. म्हणून लग्नाआधीच यशस्वी व्हायचंय. आणि जर आपण असं खरंच करून दाखवलं आणि जर का झालो खूप श्रीमंत, मग तर मी तुझ्या लग्नात 5 लाखाची साडी नेसणार. आणि तुझ्या लग्नामध्ये ना माझी एंट्रीच वेगळी असणार. येत आहे संकेत कोरेकर, उमा कोरेकरचा भाऊ. तिकडे येणार मर्सडीज, इकडे येणार BMW, फुल एकदम फटाके बिटाके फुटणार. मस्त मस्त. आणि आपण श्रीमंत झालो ना की आपल्या नातेवाईकांना पण श्रीमंत करायचं. अरे फुल इज्जत, सगळीकडे फुल इज्जत. मी तर म्हणतो ना,